आज आपण एकदम चविष्ट आणि गावरान पद्धतीची रांधलेली मिरची बनवणार आहोत। त्यासाठी कमी तिखटवाली मिरची घ्यायचं, त्याला मधून कट करून घ्यायचं आणि तेलामध्ये छान असं फ्राय करायचं आहे। त्यासाठी एक वाटण तयार करूया। दाण्याचं कूट, मीठ, हळद आणि लसूण। तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीरसुद्धा वापरू शकता आणि हे सर्व वाटण तयार करून घ्यायचं कमी साहित्यात आणि एकदम पटकन होणारी ही रेसिपी चवीला सुद्धा खूप छान लागते। आता आपल्या मिरच्यासुद्धा तळून तयार आहेत, त्यामध्ये आपण हे सर्व वाटण घालून मिक्स करून घ्यायचं। जर तुमची मिरची तिखट असेल तर ह्यामध्ये लिंबू घाला, त्यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो। आता मिरची शिजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करायचं आणि 1-2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मिरची छान अशी शिजली आहे। ही मिरची 2 ते 3 दिवस आरामात टिकते आणि भाकरीसोबत तर खायला खूपच छान लागते। तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। बाय।